मंडळी, आपला महाराष्ट्र नेमका कोणत्या दिशेला चाललाय हा प्रश्न पडलाय। त्याचं कारण आहे ओवेसींच्या एमआयएमनं महापालिका निवडणुकीत मारलेली मुसंडी। धार्मिक कट्टरतावादी राजकारण करणाऱ्या एमआयएमला मिळालेल्या यशानं सगळ्यांची चिंता वाढली आहे। कारण कागदावर लोकशाहीवादी आणि माईकवरून धार्मिक कट्टरतावादाची गरळ ओकणाऱ्या एमआयएमला मुस्लिमांनी फारसं कधी जवळ केलं नव्हतं। तरीही प्रतीक आणि भावनिक अस्मितेच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचं काम करणाऱ्या एमआयएमला निवडणुकीत मिळालेलं यश नेमकं काय दर्शवतंय? मुस्लिमांच्या रागाचं आणि भीतीचं राजकारण करणारी एमआयएम मुस्लिमांना राजकीय पर्याय वाटू लागली आहे का? नांदेडमधून महाराष्ट्रात आलेली हैदराबाद एक्सप्रेस ओवेसींची संभाजीनगर मुंब्रा मार्गे मुंबईत दाखल झाली आहे। त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम काय असू शकतात? आम्हीच मुस्लिमांचे खरे रक्षक आहोत असं सांगत तुमच्यावर कसा अन्याय होतोय, सगळे कसे तुमच्या विरोधात आहेत, याचा जप करणारा एमआयएम मुस्लिमांना आपला तारणहार वाटू लागलाय का? सेक्युलर काँग्रेस मुस्लिमांना जवळची का वाटत नाहीये? निवडणुकीच्या काळात ओवेसी बंधू महाराष्ट्रात आले। ओवेसी बंधूंच्या भाषणांमध्ये काय होतं? फक्त द्वेष, भीती आणि आम्ही विरुद्ध ते हा विभाजनकारी एक कलमी अजेंडा। सतत धार्मिक अस्मितेची, टोकाची, संघर्षाची राजकीय भाषा वापरणं ओवेसींच्या राजकारणाचा डीएनए आहे। आणि त्या आधारावर कायम लोकांच्या धार्मिक भावनांना हात घालून जुन्या दुखऱ्या जखमांची खपली काढून त्यावर राजकीय पोळ्या भाजणारा पक्ष मुस्लिमांना आपला उद्धार करता वाटू लागलाय का? शिक्षण, रोजगार, विकास हे मुस्लिम मोहल्ल्यातले आज गंभीर प्रश्न आहेत। त्याला धार्मिक कट्टरतावादाचं उत्तर असू शकेल का हो? कट्टरतावाद्यांना स्वीकारणं मुस्लिमांना प्रगतीकडे नेणार आहे की एका जाळ्यात अडकवणारं आणि काळाच्या मागे ढकलणारं? मुस्लिम धार्मिक ध्रुवीकरणाला बळी पडतायत की त्यांना इतर कुठला पर्यायच नाहीये म्हणून मजबुरीनं ते एमआयएमला स्वीकारतायत? एमआयएम मुस्लिम समाजासाठी पर्यायी राजकीय मॉडेल असू शकेल का? प्रश्न हाही आहे की एमआयएम सारख्या पक्षाला महाराष्ट्रात उभारी मिळणं किती धोकादायक आहे। कारण महाराष्ट्र ही शिवरायांची, फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे। इथं जर एमआयएम सारख्या पक्षानं पाय रोवले तर काय होईल? महाराष्ट्राला ते सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या परवडणारं आहे का? इथल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी ते योग्य आहे का? थोडा आकड्यात सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की एमआयएमच्या या राजकीय यशाला एवढं महत्त्व द्यायची काय गरज आहे। एमआयएमला मिळणारं जनसमर्थन किती मोठं आहे हेही तुम्हाला कळेल। 29 महापालिकांमध्ये एमआयएमचे 125 नगरसेवक निवडून आलेत। ही संख्या राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि मनसेपेक्षा जास्त आहे। अनेक महापालिकांमध्ये ते निर्णायक किंगमेकरच्या भूमिकेत आहेत, तर संभाजीनगरमध्ये त्यांचा विरोधी पक्षनेता असणार आहे। एमआयएमच्या या वाढीनं अनेकांना काळजीत टाकलंय। अनेकांना ही एका गंभीर राजकीय संकटाची साहूल वाटू लागली आहे। म्हणूनच सवाल घेऊन आलोय, मुस्लिमांना एमआयएम राजकीय पर्याय वाटू लागलाय। एमआयएमची मुसंडी कशाचे संकेत? मुस्लिम मतदारांची एमआयएमला साथ। काँग्रेस, राष्ट्रवादी, सपाला फटका। मुस्लिम मतदारांसाठी एमआयएम नवा पर्याय। और मैं अल्लाह से दुआ कर रहा हूं कि परवरदिगार, अगर हम अब नहीं जीते तो 5 साल के बाद धुलिया, औरंगाबाद, सोलापुर और मुंबई और विदर्भा से मजलिस के मेरे को कामयाब कराएंगे, जिताएंगे धुलिया से मजलिस के विधायक को दोबारा इंशाअल्लाह ताला। हम पीछे हटने वाले नहीं हैं। महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर असदुद्दीन ओवेसींचं हे भाषण। 29 महापालिकांच्या निकालातून भाजपचं वर्चस्व स्पष्ट झालं। पण त्याच वेळी असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमने देखील कधी नव्हे ते नगरसेवकांचं शतक पूर्ण केलं।
भारतीय जनता पक्षानं 1400 जागांसह निर्विवाद वर्चस्व मिळवलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 397 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. अनेक ठिकाणी स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला 324 जागा मिळाल्या. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं 160 जागांसह आपली ताकद दाखवून दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 36 जागांवर समाधान मानावं लागलं, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या 153 जागा मिळाल्या. यात सर्वाधिक लक्षवेधी ओवेसींच्या एमआयएमची कामगिरी झाली. त्यांना तब्बल 125 जागांवर मुसंडी मारली. तर राज ठाकरेंच्या मनसेला केवळ 13 जागा मिळवता आल्या. एमआयएमचे केवळ मुंबईतच नाही तर राज्यातल्या तब्बल 13 महापालिकांमध्ये नगरसेवक विजयी झाले. यात सर्वाधिक 33 नगरसेवक छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी झाले. त्या खालोखाल मालेगावमध्ये एमआयएमनं 21 जागा जिंकल्या. सोलापूर, धुळे आणि नांदेड या 3 महत्त्वाच्या शहरात प्रत्येकी 8 जागा जिंकल्या. तर मुंबईतही जवळपास 8 जागा जिंकत एमआयएमनं त्यांची कामगिरी सुधारली. अमरावतीत 6, ठाण्यात 5 आणि नागपुरात एमआयएमचे 4 नगरसेवक विजयी झाले. महापालिका निवडणुकीत एमआयएमचा सर्वात मोठा फटका काँग्रेससह समाजवादी पक्ष आणि दोन्ही राष्ट्रवादीला बसला. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या मतदारसंघातही यंदा एमआयएमचा शिरकाव झाला. त्यामुळे आता आव्हाडांना त्यांच्या मतदारसंघातून एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून आव्हान मिळताना दिसतंय. जीत गए यार, खुशी के साथ जवाब दो. अस्सलाम वालेकुम. कैसा हराया? अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. मुस्लिम मतदारांनी अनेक राजकीय पक्षांचं गणित बिघडवल्याचं पाहायला मिळालं. मुंबऱ्यात राष्ट्रवादीप्रमाणे गोवंडी परिसरात यंदा मुस्लिम मतदारांनी समाजवादी पक्षाला नाकारून एमआयएमला पसंती दिली. या निकालातून मुस्लिम मतदारांना आता इतर पक्षांपेक्षा एमआयएम हाच आपला राजकीय पर्याय वाटू लागलाय का, हा प्रश्न उपस्थित झालाय. मुस्लिम बहुल भागात ज्या पद्धतीने एमआयएमला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि अनेक उमेदवार निवडून आलेले आहेत, हे देशासाठी एक धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. आणि याला कारण म्हणजे आपण मुस्लिमांचा विश्वास गमावतोय आणि सर्वसमावेशक राजकारणाला बाजूला ठेवतो, हे एक कारण असलं पाहिजे. एकंदरीत ज्या पद्धतीनं महापालिकेच्या निकालात एमआयएमच्या नगरसेवकांची संख्या वाढली आहे, त्यावरून मुस्लिम मतदारांचा कौल स्पष्ट आहे. मुस्लिम मतदारांचा हा बदललेला ट्रेंड काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांसह सत्ताधारी महायुतीलाही विचार करायला लावणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.